पोलादपूर धामणदेवी अन्नपूर्णा हॉटेलजवळ पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये अंमली पदार्थ. स्थानिक अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गाडीसह अंमली पदार्थ केले जप्त. मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूर धामणदेवी जवळील हॉटेल अन्नपूर्णा येथे पांढऱ्या रंगाच्या मारुती ब्रिझामध्ये अंमली पदार्थ विक्रीसाठी आले असता पोलिसांनी केलेल्या कारवाईत ब्रिझा कारसह गाडीतील सुमारे 7 लाखाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई बुधवार रात्री उशिरा करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की मुंबई गोवा महामार्गावर बुधवारी सायंकाळी 7:15 सुमारास पोलादपूर नजीक अन्नपूर्णा हॉटेलजवळ पांढऱ्या रंगाची मारुती ब्रिझा 24BH1593 उभी होती. आरोपी विक्की विजय गोस्वामी उर्फ छोट्या, शाहूनगर, पाचगणी, जिल्हा सातारा यांनी पोलिसांची चाहूल लागताच गाडीची चावी घेत पलायन केले. पोलिसांनी गाडीची पाहणी करत या गाडीतील 22 किलो 435 ग्रॅमचा सुमारे 7,33,050 रुपये किमतीचा हिरवट रंगाचा गांजा निळसर पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी 2 पैकी 1 आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी अंमली पदार्थासह 8 लाखाची कार असे 15,33,050 किमतीचे साहित्य जप्त केले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण रायगडचे बाबासो पिंगळे अलिबाग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगेश मधुकर भिलारे वय 27 राहणार गुरेघर तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा यास अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 80/2024 गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(क)(20) न्याय कारवाई करण्यात आली असून घटनास्थळी पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी भेट दिली व या प्रकरणी अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे नरे हे करत आहेत. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर.